अयोध्येमध्ये राम मंदिराच्या लोकार्पणाची जोरदार तयारी सुरू आहे। मात्र राम मंदिराच्याच मुद्द्यावरून राजकारण सुद्धा रंगल्याचं पाहायला मिळतंय। राम मंदिराच्या निमंत्रणावरूनच्या वादावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। मंदिराच्या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे। मात्र दुसरीकडे राम मंदिरावरून सुरू असलेलं राजकारण थांबण्याचं नाव घेत नाहीये। राम पुन्हा वनवासात जातील असं कृत्य भाजपने करू नये असं टीकास्त्र राऊतांनी डागलं। दरम्यान राऊतांच्या टीकेला नितेश राणेंनी देखील प्रत्युत्तर दिले। भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आहे, त्यांच्या पक्षाला त्यांना झेंडा फडकवू द्या। अशा प्रकारचं राजकारण करून प्रभू श्रीरामाला त्रास होईल, त्यांच्या आत्म्याला त्रास होईल आणि परत ते वनवासात जातील असं कृत्य करू नका असं माझ्या तर हात जोडून विनंती आहे। मुल्ला संजय राजाराम राऊत आज म्हणतो, कोणी रामाचं दर्शन घ्यावं हे त्या मंदिर समितीने ठरवलेलं आहे, म्हणून त्याला बीजेपीचा कार्यक्रम म्हणून परत एकदा संजय राजाराम राऊतनी आपली मालकाची हिंदू द्वेषी भूमिका, हिंदू द्वेष परत एकदा ह्या वक्तव्यातून करून दाखवलेला आहे। राम मंदिराच्या मुद्द्यावरून गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे देखील आमने सामने आले। राम मंदिराच्या आंदोलनात जेलमध्ये गेल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलं। दरम्यान यावरून एकनाथ खडसेंनी महाजनांना टोला लगावला। 22 जानेवारी हा मुहूर्त रामांच्या प्रभू रामचंद्राच्या त्या ठिकाणी मंदिराचा त्यांना विराजमान करण्याचा ठरलेला आहे आणि म्हणून आपण सर्वजण त्या ठिकाणी अयोध्येला जायचं आहे। पण त्याचबरोबर गेल्या 2 वेळा ज्यावेळेला आम्ही कारसेवक म्हणून सुरुवातीच्या काळात मुलायमसिंग यांचं सरकार होतं त्यावेळेला गेलो होतो। त्यानंतर ज्यावेळेला बाबरी मशीद तोडली गेली त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणचे सगळे साक्षीदार आहोत। 15-20 दिवस आम्ही त्या ठिकाणी जेलमध्ये थांबलेलो होतो। राम लल्ला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे ज्या घोषणा आम्ही सारे देत होतो। दुसऱ्याही कारसेवेच्या वेळेस आम्ही सारी टीम घेऊन निघालेलो होतो आणि दोन्ही वेळा या कारसेवेमध्ये सहभागी नव्हतो। पण यावेळेस ललितपूर जेलमध्ये तरी गिरीश भाऊ महाजन माझ्याबरोबर होते, मला असं काही आठवत नाही ते कोणत्या जेलमध्ये होते मला काही माहिती नाही। राम मंदिर लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी शनिवारी अयोध्येचा दौरा करणार आहेत। दरम्यान या दौऱ्यात अयोध्येतील विविध विकास कामांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे। सकाळी 11 वाजता अयोध्येत आगमन। सकाळी 11:15 अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचं उद्घाटन। सकाळी 11:30 वाजता अमृत भारत आणि वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार। दुपारी 12:15 वाजता अयोध्या एअरपोर्टचं उद्घाटन। दुपारी 1 वाजता यूपीतील 15,700 कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी। 11,100 कोटी किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन। अयोध्या एअरपोर्टचं मोदींच्या हस्ते उद्घाटन। अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्टेशनचं उद्घाटन। 6 नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार। अयोध्येतील 4 नवीन रस्त्यांचं उद्घाटन करणार। ग्रीनफील्ड टाउनशिपची पायाभरणी करणार। यूपीतील 4,600 कोटींच्या प्रकल्पाचं उद्घाटन। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या अयोध्येच्या दौऱ्यावर येत आहेत आणि इथलं आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवीन जे रेल्वे स्टेशन आहे अयोध्येचं त्याचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे। आणि सध्या विमानतळ परिसरामध्येच मी आहे आणि विमानतळाच्या अगदी प्रवेशद्वारावरच या ठिकाणी पंतप्रधान मोदींची जाहीर सभा देखील होणार आहे। आपण पाहतोय आतापासूनच बॅरिकेटिंग या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सुरक्षा व्यवस्था जी आहे ती अलर्ट मोडवर सध्या पाहायला मिळते। अनेक होर्डिंग्स देखील लागलेले आहेत। आपण पाहतोय समोर हा जो मोठा एक शामियाना म्हणजेच मंडप जो उभा केला आहे त्यामध्येच पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे। नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील आज अयोध्येत पाहणी केली। रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि मंदिर परिसरातील कामांचा योगी आदित्यनाथ यांनी आढावा घेतला। राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत भव्य दिव्य अशी तयारी सुरू आहे। अयोध्या धाम जंक्शनला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे।
तर विमानतळ परिसरात फुलझाडांची सजावट करण्यात आली आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या महामार्गाच्या भिंतींवर श्रीरामांचं आणि सीतेचं चित्रही रंगवण्यात आलंय. बावीस जानेवारीला अयोध्येत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत जोरदार तयारी करण्यात येते. मात्र दुसरीकडे मंदिराच्या लोकार्पणावरून राजकारणाला देखील ऊत आलाय. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.